आणि आत्ताच्या घटनेला माझ्याकडे जी धक्कादायक माहिती आहे ती अशी आहे की रुपाली चाकणकर म्हणायच्या की माझे गुरु आहेत अशोक थरात आणि खरातांबद्दल मला बाकी काहीच विशेष माहित नाही, आमचे फक्त कौटुंबिक संबंध होते वगैरे वगैरे. तर आत्ताच्या घटनेला ही जी माहिती येते ती अतिशय शॉकिंग आहे. रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर, 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंचसं ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. पण आता मी जे नाव घेणार आहे त्यांचे नुसतेच आपण फोटो बघितले होते आणि व्हिडिओज बघितले होते, पण आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते. आता व्हॉट्सअप किती झाले आणि इतर किती झाले मला माहित नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं. आता ही सगळी माहिती मी ऍज अ रिस्पॉन्सिबल सिटीझन आधी यंत्रणांना दिली आणि मला असं वाटलं की कसं असतं, एसआयटी अहवाल हे सगळे नेहमीच काढले जातात, पण खरी माहिती जनतेपुढे येत नाही, म्हणून जनतेच्या दरबारात ही मी माहिती ठेवण्यासाठी मी ठेवते. मला याच्यात दुसरा माझा काहीही हेतू नाही. तर आत्ताच्या घटनेला जर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जर अशा व्यक्तीला 17 त्यांचे कॉल झालेत, ते कशासाठी झालेत ह्याचं उत्तर एकनाथ शिंदेंनी देणं गरजेचं आहे.